बुलेटिनच्या सुरुवातीला एका मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावातून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे। मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे, तर दरे गावातील सर्व कार्यक्रम रद्द करून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे। बैठकीसाठी शिंदे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचं कळत आहे। एकीकडे मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे मराठा आरक्षणासाठी, आणि दुसरीकडे सरकार दरबारी हालचाली सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारही मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळापूर्वी रवाना झाले होते। आता दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे हे सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर येते। बैठकीसाठी शिंदे हे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचं कळत आहे, तर शिंदे हे आपल्या दरे गावी गेलेले होते, मात्र तिथले सर्व कार्यक्रम रद्द करून शिंदे हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये एक बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार, काय तोडगा काढला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण मागील 2 दिवस झालेले आहेत, आज तिसरा दिवस आहे। उपोषण सुरू आहे आझाद मैदानामध्ये जरांगे पाटलांचा, आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असा निर्धार वारंवार जरांगे पाटील बोलून दाखवताना दिसत आहेत। त्यामुळे दुसरीकडे सरकार दरबारी ही हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता जरांगे पाटलांची समजूत नेमकी कशी काढली जाणार असा सवाल उपस्थित होत असतानाच एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव हे आपल्या सोबत आहे। सचिन, काय अपडेट आहेत याविषयीचे? मंत्री एकनाथ शिंदे हे आता सध्या त्यांच्या दरेगावी आहेत। ते काहीच वेळानंतर या ठिकाणाहून निघतील। याचं कारण म्हणजे मनोज जरांगे यांचं जे आंदोलन सुरू आहे याकरता त्यांना तातडीनं जावं लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला जी शिंदे समिती आहे ती शिंदे समिती मनोज जरांगेंना भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करतायत। याच्यानंतर शिंदे समिती सरकारसोबत चर्चा करून या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रश्न सोडवला जाईल याच्यावर सुद्धा चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। मात्र याचबरोबर त्यांनी राज ठाकरेंवर सुद्धा टीका या दरम्यान केलेली आहे। ते म्हणालेले आहेत की राज ठाकरे यांनी खरं माहिती घेऊन बोलायला पाहिजे होतं। आम्ही जे 13% आरक्षण कोर्टामध्ये टिकवलं होतं ते सुप्रीम कोर्टात महायुतीच्या महाविकास आघाडीच्या सरकारला टिकवायला जमलं नाही असा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। तसंच दुसऱ्या बाजूला शरद पवारांवर सुद्धा शरसंधान त्यांनी साधलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर शरद पवार परिपक्व नेते आहेत, सिनियर नेते आहेत, आणि असं असताना जेव्हा केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती। बरोबर आहे, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।